सर्व गुरुवर्यांना माझं सादर वंदन। मी डॉक्टर वैशाली जोशी, सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र, आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांचं पदाचं निरूपण करीत आहे। हे पद सद्गुरूशी संबंधित आहे। गुरुपौर्णिमेला एक पदाचं निरूपण अजून केलेलं होतं। कालच्या पदामध्ये मी माझ्या येथे झालेल्या प्रोग्रामविषयी सांगितले होते। त्या प्रोग्राममध्ये डॉक्टर ईश्वरचंद्र करकरे आले होते आणि त्यांनी खूपच छान ते योग शिबिरमध्ये सगळ्यांना साधना शिकवली होती आणि त्या साधनेतूनच मी श्री योगीराज मनोहर हरकरे यांच्या त्या 2 व्हिडिओजमधून स्वतः साधना करण्याचा प्रयत्न केला। अर्थातच डॉक्टर ईश्वरचंद्र करकरे माझे मार्गदर्शक पथप्रदर्शक राहिले आणि त्यांनीच ही मला पुन्हा मैपतीनाथ महाराजांच्या पदाची ते निरूपण करण्याची प्रेरणा दिली आहे। त्याकरता सद्गुरूला सादर नमन। आणि सद्गुरू कृपेनीच हे सर्व घडतं, तेव्हा जिव्हेवरती सरस्वती राहते, त्याशिवाय हे घडत नाही, हे मलासुद्धा अनुभवाला आलेलं आहे। आणि श्री योगीराज मनोहर हरकरे हे यांनी एक वैदिक विश्वसंस्थानची स्थापना केली होती। ते वैदिक विश्वसंस्थान आजही चालू आहे। त्याच्यामध्ये सगळं वैदिक मंत्रांचं आहे। हे 2 व्हिडिओज जे आहेत त्याच्यामध्ये सर्व वैदिक मंत्र आहे। न करून घेण्यासारखं असं काहीच नाही आहे। सर्वांनी जर प्रयोग केला तर छानच राहील। ह्या मनोहर हरकरेंना पहिले जेव्हा हे संघ कार्य करीत होते तेव्हा बाळासाहेब म्हणत होते आणि आता यांना पूर्ण वैदिक विश्वसंस्थानचे सर्व सदस्य काकाजी म्हणून संबोधित करतात। या काकाजींच्या कृपेने आणि डॉक्टर ईश्वरचंद्र यांच्या कृपेने माझं काम सुरळीत झालं आहे आणि मला ही चेतना मिळते आहे की मी या पदांचे निरूपण करू, कारण माझा हा स्वतःचा विषयच नाही मुळात आणि विषय नसल्याने मी या मार्गाकडे वळले पण नव्हते। अध्यात्म मार्ग मला दाखवण्याकरता डॉक्टर ईश्वरचंद्र करकरेच त्यांनाच त्याचं श्रेय जातं। आता पुढे आजच्या पदातील निरूपण करण्याकरता पद असं आहे। ऐके ऐके सखये बाई, सद्गुरूची नवलाई, न वर्णवे आता काही बोलता नये। सद्गुरूची नवलाई ह्या पदात वर्णन केलेली आहे आणि सद्गुरू काय काय करू शकतो, सद्गुरूची करणी कशी अघटित असते हे मागच्या पदांमधून झालेलं आहे। आणि सद्गुरू मुळात काय असतो? साधा शिक्षक वर्गात शिकवतो त्याला सद्गुरू म्हणत नाही। आचार्य, उपाध्याय आणि सद्गुरू यांच्यामध्ये अंतर असतो। हा सद्गुरू अध्यात्म मार्गाचा आपली स्वतःच्या आतली चेतना जागवण्याचा आत्मज्ञान करवणारा असतो आणि हा आत्म्याचे परमात्म्यापर्यंत मिलन करवण्यामध्ये सुद्धा सद्गुरूच्या कृपेशिवाय ते घडत नाही। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुतत्व हेच ईश्वर तत्व आहे व गुरुमार्ग असा उघडा आणि स्पष्ट आहे। या पदातही गुरुमार्ग किती उघडा आहे हे दाखवले आहे। गुरु परब्रह्म समान हेही बोलणे किंचित न्यून, गुरुवाक्ये ब्रह्मसप्रमाण येरवी ब्रह्मपण शब्द मात्र। गुरुचं वाक्यसुद्धा ब्रह्माप्रमाणे असतं। गुरु स्वतःच परब्रह्मप्रमाणे असतो आणि नुसतं ब्रह्मपण त्याच्याशिवाय जाणता येत नाही। ब्रह्मपण हा नुसतं शब्द मात्रच राहून जातो। हे एकनाथी भागवत ची ओवी आहे। एवं ज्ञानाज्ञाने दोन्ही पोटी सुनी अहनी, उदेला चिदग्नी चिदादित्यो हा। सद्गुरूमुळे ज्ञान वा अज्ञान या दिवस रात्रींना पोटात घालून चिद गगनात चिदादित्याचा उदय झाला। म्हणजे सद्गुरू आपला मनावरील
अज्ञानाची काजळी दूर करतो आणि मग ज्ञानाचा मार्ग दाखवतो आणि रात्रंदिवस त्याला पोटात घालून गगनात म्हणजे चेतनेमध्ये चिदादित्याचा म्हणजे चेतन सूर्याचा उदय करतो. त्यामुळे या मार्गावर साधक पुढे जातो असे सांगितले आहे. या पदामध्ये 2 शब्द आलेले आहे. मुद्रा, लिंग मुद्रा, लिंगावरता अंगुष्ठ. ऋषीमुनी आणि ज्योतिषशास्त्र यानुसार मानवाच्या हाताची 5 बोटे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. या संदर्भात पुढील 2 विचारसरणी आहेत. पहिली विचारसरणी ही आहे की बोटे आणि संबंधित महाभूत कशी. करंगळी, अनामिका. करंगळी म्हणजे सगळ्यात लहान बोट, अनामिका म्हणजे करंगळी जवळील बोट, मध्यमा मधले बोट, तर्जनी अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा ही बोटे अनुक्रमे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे करंगळीपासून अंगठ्यापर्यंत पृथ्वी ते आकाश असं मोजायचं. दुसरी विचारसरणी आहे की पंचभूतांचा क्रम. पंचमहाभूतांपैकी पहिले असणारे पृथ्वी तत्व हे सगुण तत्वाचे म्हणजे करंगळी ही सगुण तत्वाची आहे. त्यानंतर क्रमाने येणारे आप, तेज आणि वायू म्हणजे अनामिका, मधलं बोट आणि तर्जनी हे तत्वांमध्ये सगुणाचे प्रमाण अल्प होऊन जाते आणि निर्गुणाचे प्रमाण वाढते. शेवटचे असणारे आकाश तत्व हे निर्गुण तत्वाचे दर्शक आहे. म्हणजे हे त्यानुसार वरील दिलेला बोटांचा क्रम पंचमहाभूतांचा क्रम सगुणातून निर्गुणाकडे असे सूचित करतो. म्हणजे सगुण रूप सोडून निर्गुणाकडे आपलं ध्यान लागावं असं सांगतो. म्हणजे साधना करून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे हे साधकाचे ध्येय असते. म्हणून उपायांसाठी पहिली विचारसरणी निवडली आहे. आणि पहिली विचारसरणीमध्ये बोटं येतात आणि बोटं हे नीच मुद्रा करता येतात. वेगवेगळ्या मुद्रा असतात आणि त्या मुद्रा करून साधक आपल्या रोगांचे सुद्धा निवारण करू शकतो. मानवाच्या प्रत्येक कृतीतून त्याचे शरीर किंवा शरीराचे अवयव याचे आकृतिबंध निर्माण होतात. तसेच हाताच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला किंवा बोटे एक विशिष्ट प्रकारे जुळवली की वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध बनतात. या आकृतिबंधांनाच मुद्रा म्हणतात. मानवाच्या देहात पंचमहाभूतांचा असमतोल झाला तर रोग निर्माण होतात. मानवी देहातील पंचमहाभूतांचा समतोल राखणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि म्हणून मुद्रा करतात. मुद्रांच्या सहाय्याने मानवाला स्वतःच्या देहातील पंचमहाभूतांच्या प्रमाणाचे संतुलन राखणे सहज शक्य आहे. म्हणजे कोणतं तत्व जास्त झालं कमी झालं याचं संतुलन या मुद्रा करून राखता येते. ह्या त्यांनी सांगितलं आहे. पदामध्ये एक शब्द आला आहे लिंगावरती वर्ता अंगुष्ठ. त्याकरता हे वर्णन आहे. लिंगमुद्रा. लिंगमुद्रा कशी करायची. आपले हात एकत्र करा आणि आपली बोटे एकमेकांना चिकटवा. तुमचा डावा अंगठा वरच्या दिशेने दाखवत ठेवा तर इतर बोटांनी त्यास वळसा घालून ठेवा. दोन्ही हात तुमच्या शरीरासमोर ठेवा आणि त्यांना पकडा. त्यामुळे बोटे एकमेकांना चिकटून राहतील. उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी भोवती असताना डाव्या हाताचा अंगठा अनुलंब वरच्या दिशेने निर्देशित करतो याची खात्री करा. या आसनात असताना सामान्य उच्छ्वास आणि श्वासोच्छ्वास चालू ठेवा. श्वास यावेळेला आत घ्यायचा आहे. उजव्या अंगठाने वर दाखवून तुम्ही पुन्हा चरणांची पुनरावृत्ती करू शकता. लिंगावरता अंगुष्ठ म्हणजे लिंगमुद्रेतील गुंतलेली बोटे संपूर्ण विश्वाला धारण करणारी सर्वोच्च शक्ती दर्शवतात आणि उभारलेला अंगठा सृष्टी दर्शवतो. ही मुद्रा हा हाताचा एक हावभाव आहे जो शरीरातील अग्नितत्व संतुलित करून शरीरातील तापमान वाढवतो. हे शरीरात उष्णता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. लिंगमुद्राला सरळ किंवा ताठ मुद्रा असेही म्हणतात.
सरळ अंगठा मर्दानी शक्ती दर्शवतो आणि घेरलेला तळहातात जो असतो तो स्त्रीत्व दर्शवतो. हे कोणत्याही वयोगटातील लोक ह्याचा मुद्राचा सराव करू शकतात. लिंगमुद्रा मूलाधार चक्र किंवा गुदद्वारा संबंधीच्या चक्रावर लक्ष केंद्रित करते आणि सद्गुरूंनी तेच सांगितलं, पहिले मूलाधार चक्र जागृत करावे आणि त्याकरता त्यांनी लिंगावरता अंगुष्ठ हा शब्द वापरलेला आहे. मूलाधार चक्र हे प्राथमिक चक्रांपैकी एक आहे, ज्याला जीवन ऊर्जेचा पाया मानला जातो आणि ह्या मुद्रेने ज्या रोगांचे निवारण होते त्यात सायटिका आहे, डायबिटीज रोग आहे आणि रक्तदाब आणि वजन याला हे नियंत्रित करते. आता आपण पदाकडे वळूया. ऐके ऐके सखये बाई, सद्गुरूची नवलाई, न वर्ण वे आता काही बोलता नये. हे पदाचं ध्रुवपद आहे. महिपतीनाथ महाराज सखीला म्हणतात. स्त्री रूपातच हे वर्णन आहे, कारण हे स्त्री परकच हे सगळे पदं लिहिलेली गेली आहे. स्त्री परक ह्याच्याकरता लिहिलेली गेली आहे की कुंडलिनी शक्ती, आदिशक्ती, आदिमाता, जगन्माता, जगदंबा, तिला काही पण म्हणू शकता, पार्वती म्हणू शकता, दुर्गा म्हणू शकता आणि ती शक्ती शिवाशी मिळन करण्याकरता जाते आणि त्या शिवशक्ती मिलनाचीच ही सगळी पदं आहे. म्हणून ते कुंडलिनी म्हणून कुंडली स्वतःच म्हणून राहिली, महिपतीनाथ स्वतः म्हणून राहिले. ऐके ऐके सखये बाई, सद्गुरूची नवलाई, न वर्णवे आता काही बोलता नाही. सद्गुरूची नवलाई मी कसं सांगू, माझ्याकडनं वर्णनच करता नाही येणार, मला बोलताच नाही येणार, इतकं नवल आहे. मी कसं सांगू. चंद्रावरती चांदणे, समुद्रामध्ये वृष्टी जाणे, ज्याचे त्यानेची पहाणे सांगता नये. चंद्रावरती चांदणं असतं म्हणजे चंद्राच्या वर चांदणे आणि समुद्रामध्ये वृष्टी जाणे, समुद्राची वाफ होऊन त्याचे वादळ होऊन वर जाणे आणि त्यातून वृष्टी होणे, पाऊस पडणे, हे ज्याचे त्यानेची पाहणे म्हणजे हे त्याचा तोच पाहू शकतो की हे असं नवल कसं काय घडतं आहे. आता त्याच्या मागे सायन्स आहे, पण हे आध्यात्मिक दृष्टीने हे नवलच आहे. समुद्रामध्ये वृष्टी जाणे आणि हे पूर्ण चक्र कसं चालतं, पूर्ण ब्रह्मांडाचं चक्र कसं चालतं हे ते सांगतात आहे. आणि ह्याचं वर्णन मला करता येणार नाही, सद्गुरूची नवलाई मला वर्णन करता येणार नाही आणि म्हणूनच मला बोलता येत नाही असे महिपतीनाथ महाराज म्हणतात आहे. गुरुमार्ग उघडा स्पष्ट, लिंगावरुता अंगुष्ठ, दिसत असे प्रगट दाविता नये. गुरुचा दाखवलेला मार्ग अगदी उघडा आणि स्पष्ट असतो. लिंगावरती अंगुष्ठ म्हणजे संपूर्ण विश्वाला धारण करणारी सर्वोच्च शक्ती हा अंगठा दाखवतो. उभारलेला अंगठा सृष्टी पण दाखवतो आणि हे सद्गुरूमुळे शक्य होते की तुम्ही ती सृष्टी पाहू शकता. दुसऱ्याने दाखवला जात नाही असं ते सृष्टी दिसून राहिली आहे, प्रगट दिसते आहे. आणि गुरुमार्ग हा खूपच उघडा आणि स्पष्ट असतो आणि गुरुमार्गाने गेल्यावरच हे दृश्यास पडते. दृष्टीमध्ये सृष्टी भरली, सृष्टी व्यापुनी दृष्टी उरली. दृष्टीमध्ये सृष्टी भरली म्हणजे त्या ज्ञानचक्षूंनी आपल्या डोळ्यांनी आपण ती सृष्टी पाहू शकतो सद्गुरू कृपेने. म्हणजे ते विश्वरूप दर्शनाची गोष्ट आहे. दृष्टीमध्ये सृष्टी भरली, सृष्टी व्यापुनी दृष्टी उरली. सृष्टीने इतकं व्यापून टाकलं की नुसती दृष्टी उरली. म्हणजे हे सृष्टीचे दृष्टीमध्ये, दृष्टीचे सृष्टीमध्ये, म्हणजे समष्टीचे व्यष्टीमध्ये आणि व्यष्टीचे समष्टीमध्ये जे तादात्म्य होते किंवा आत्मा किंवा आत्मा आणि परमात्म्याशी जे तादात्म्य आहे ते आज दाखवले आहे. दृष्टीमध्ये सृष्टी भरली, सृष्टी व्यापुनी दृष्टी उरली, पाहू जाता विसरली पाहता नाही. आणि ती अशी दृष्टीमध्ये अशी सृष्टी भरली की आजूबाजूला काय घडतं आहे ते पाहुण्यांना, जवळच्या पाहुण्यांना विसरली, म्हणजे बाकीच्या देहांना विसरली.
पाहता नाही. म्हणजे बाकीचे देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह यांना ती विसरली आणि समोरच लक्ष ठेवलं तर फक्त दृष्टीमध्ये सृष्टी भरली. म्हणजे इथे पुन्हा कुंडलिनी जागरणच होत आहे. चकोराचा चंद्र झाला, वेतू चांदणे लागला, चितगगनी उदयाला झाकिता नये. चकोर पक्षी आता जेव्हा शिवाचं शिवशी मिलन होतं, म्हणजे शक्तीचं शिवाशी मिलन होतं, त्यावेळेला प्रेमच राहणार, उद्भवणार. आणि चकोर म्हणजे चकोर पक्षी हा प्रेमाचा प्रतीकच मानला जातो. ज्यावेळेला हे असं तादात्म्य होतं, जेव्हा शिवशक्तीचं मेलन होतं, परब्रह्म दिसू लागतं, त्यावेळेला चकोराचा चंद्र झाला. चकोर स्वतःच चंद्र बनू लागतो आणि चंद्रात वेतू चांदणे लागला, तो चंद्र चांदणे वेतू लागला आणि चिरगगनी उदयाला झाकिता नये. आणि म्हणजे आतल्या चिराकाशामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या आतमध्ये चैतन्यात तो पुन्हा उगवला. आणि तो काही झाकला जातो का? चकोर पक्षी कीट खातो आणि जे चमकतात ते काजवे जे चमकतात त्यांना वेचायची त्याला सवय असते. त्याला चांदणेही असं वाटतं की आपल्याकरताच मोती पसरले आहेत असे, आणि तो वेचायचा प्रयत्न करतो आणि तो स्वतःच चंद्र होऊन जातो. आणि चंद्र आणि चांदणी पुन्हा भेटून जातात आणि चिरगगनी उदयाला झाकिता नाही, आणि त्याला झाकता येत नाही. आणि हे सद्गुरूच करतात. नर तोची हारी होय, जो मानव आहे तोच हरी होऊन जातो. म्हणजे त्याचं इतकं तादात्म्य होतं, ऐक्य होतं, अद्वैत होतं की तो नर जो साधक आहे तोच हरी होऊन जातो. बहुत बोलणे काय, बहुत बोलणे ते काय, मी काय जास्त बोलू. महिपती उगाची राहे, महिपती उगाची म्हणजे चूप राहतो. आणि मग महिपतीनाथ ह्याच्याकरता अगदी चुपचाप राहतात, वर्णिता नाही. कारण ह्याचं वर्णन फक्त स्वतः अनुभवायचं असतं, हे करण्यासारखं नसतं. आणि सद्गुरूची नवलाई स्वतःलाच जाणावी लागते. दुसरा त्याच्यामध्ये दुसऱ्याला ते सांगू पण शकत नाही. म्हणून ते महिपतीनाथ म्हणतात, ते महिपती उगाची राहे, वर्णिता नाही. कारण ह्याचं वर्णन करणं शक्य नाही. धन्यवाद.